नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहेत डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत कोठी रोड या ठिकाणी. 8:30 ते 9 वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा फटका कोठी रोड येथील नागरिकांना बसलेला आपण पाहू शकतो. इथे पाटील हॉस्पिटल आहे आणि या पाटील हॉस्पिटलचं बांधकाम चालू होतं आणि इथे परास बांधलेली होती. मात्र ही परास बहुधा निकृष्ट दर्जाची असावी. या वादळी वाऱ्याने आणि पावसामुळे ही परास अक्षरशः येथील नागरिकांच्या घरावर पडली. नागरिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे. लाईट गेलेली आहे आणि ही परास या लाईटच्या वायरींवर पडल्यामुळे पण मोठी दुर्घटना झाली असती. मात्र सुदैवाने दुर्घटना टळलेली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी देखील या ठिकाणी तात्काळ धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यांनी या नागरिकांना असं आव्हान केलं आहे की झालेलं नुकसान आणि ही परिस्थिती तात्काळ सुधारली जाईल असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. मात्र आता हे सर्व कधी सुरळीत होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान डॉक्टर पाटील यांनी या झालेल्या नुकसानीची भरपाई जर केली नाही तर स्वप्नील शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिक रास्ता रोको करणार आहे असा इशारा त्यांनी दिलाय. अचानक वारं वावदान आलं त्याच्यामुळे हा प्रकार सगळा झाला. पण एवढं माहित नव्हते पाटील सरांनी जे कॉन्क्रीटचं केलेलं आहे ना, सगळे पाईप लावले बांबूचे, लोकांच्या घरावर पडले, काही लोकांचे घरं पडले, काही जण लेकरं घेऊन पळत होते, काही वायरी तुटल्या. आमच्या इथलचे काही समाजसेवक आले ते आमचे सगळे मुलं जमले म्हणून आम्ही पाटील सरांकडे गेलो आणि त्याच्यामुळं काही काही अनर्थ आम्ही टळला. मुलांनी काही काही लेकरं घेऊन पळाले. तुम्ही बघू शकता हे कसं प्रकार झाले, काही काहींचे घरं तुटलेले आहेत. तर तेवढं हे करा. पाटील सरांना पण आम्ही सांगितलेलं आहे, ते पण आम्हाला सहकार्य करीत आहेत. स्वप्नील शिंदे आले, आमच्याकडचे सगळा आमचा युवा ग्रुप आहे सगळा, सगळे मुलं धावत पळत आले, काही जण लेकरं घेऊन पळत होते. तर तेवढं आम्हाला सहकार्य करा. काहींचे घरं तुटलेत तर तेवढं आजच्या आज तेवढं करून द्या. तुम्हाला पाटील डॉक्टर काय म्हणाले जेव्हा तिकडे पाहायला आले होते? हा, मग ते म्हटले आम्ही तुम्हाला करून देतो म्हणे. आता काय माहिती आता कधी करून देतात पाटील सर, बघू. आम्ही पण इथंच थांबलेलो आहेत. मातीचे घर आहेत सगळ्यांचे. बरं झालं अनर्थ टळला. ते भिंगरदेवीचे घर सगळं मातीच आहे. ती 2 लेकरं घेऊन एकटीच होती घरात. ती बिचारी कशी तरी बाहेर आली. पूर्ण घरावरतीच ते बांबू पडले. नमस्कार, माझं नाव स्वप्नील शिंदे. मी या परिसरामध्येच राहतो. आज वादळवाऱ्याने पाटील हॉस्पिटल यांचे जे आता नव्याने काम सुरू झालं होतं, तिथं त्यांनी मागच्या साईडला जी पारास लावली होती ती सर्व मातीच्या घरांवरती पडली. मातीच्या घरांवरती पडल्याच्या नंतरून इथे लोकांची खूप धावपळ झाली. वादळवाऱ्याने जी पारास जे लाईटींच्या वायरींवरती जी पडलेली आहे त्यांनी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण जर कधी झाली असती तर याला जबाबदार कोण असतं? तत्काळ मी पाटील डॉक्टरांना फोन केला. पाटील डॉक्टरांना मी सांगितली इथलची सगळी परिस्थिती. त्यांनी इथं धाव घेतली. ते इथं आले. त्यांनी फक्त बघून ते म्हटले की मी लवकरात लवकर करतो. पण आता इथलच्या लोकांचं सर्वजणांचं त्यांच्याशी बोलणं झालं. आता ते बोलतं करतो, पण आता ते कधी करतात ह्याच्याकडं नाही काय ना आमचं सर्वांचं लक्ष राहणार आहे. आता इथं जे घर आहेत ते सर्व मातीचे आहेत. मागच्या साईडला पण जे घर आहेत ते जे वायरीवरती जे परास पडलेली आहे ते लवकरात लवकर त्यांनी जर कधी केलं नाही तर आम्ही इथं रास्ता रोको आंदोलन करू. सॅमसन गायकवाड, राहणार कोठी. या ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह जो पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या ज्या भागामध्ये जे लोक राहतात त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. त्याला कारणीभूत डॉक्टर पाटील ह्या हॉस्पिटलचं जे काय बांधकामाचं काम चालू होतं त्याच्यामध्ये जे काय पराशी बांधलेल्या होत्या त्या निकृष्ट दर्जाच्या बांधलेल्या असल्यामुळे वादळी वाऱ्यामुळं त्या आमच्या सर्व घरांवर कोसळलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आमची विनंती आहे, सर्व आमच्या इथल्या रहिवाशांची विनंती आहे की आजच्या आज ताबडतोब जी काही दुर्घटना किंवा जो काय अनर्थ टळलेला आहे तो त्यांनी त्याची भरपाई करून देण्यात यावी अशी आमची सर्व युवकांची आणि इथं रहिवासींची सर्वांची मागणी आहे. धन्यवाद.